खूप सहन केलेस ना. आता सहन करायची तुझ्यात ताकदच राहिली नाही. पण वेड्या, तुला माहिती आहे का, हे जे तू सहन करतोयस, हे कधी काळी तू पेरलेलं एक बीज होतं. तेच तुझ्या वाट्याला आता तुझ्या भोगाच्या, संकटाच्या आणि अडचणीच्या रूपात येते. आत्ता जे काही तुझ्या आयुष्यात चालले, त्याला फक्त तुझं कर्म जबाबदार आहे. तुला असं वाटत असेल की सगळ्या अडचणी माझ्या वाट्याला आल्या आहेत, सगळी दुःख माझ्या वाट्याला आहेत. पण तसं नाही बाळा. या जगात प्रत्येक माणूस, प्रत्येक मनुष्य हा त्याच्या कर्माच्या फेऱ्यात अडकला आहे. कोणताही माणूस जर तो सुखात असेल तर त्याचं कर्म आहे, आणि एखादा माणूस दुःखात असेल तर त्याचं देखील ते कर्म आहे. मग तू म्हणशील, मी केलेलं पुण्य माझ्या कधी कामी येणार? बाळा, हेच सांगायला मी आज तुला आलो आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघ आणि सबस्क्राईब करायला विसरू नको, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. बाळा, हेही दिवस जातील, पण तू हार मानू नको. मला माहिती आहे तू खचलायस, पण जरा धीर धर. आता कुठं तुझ्या कर्माचा फेरा संपत आला आहे. पण या परिस्थितीत देखील जर तू ठाम राहिलास, माझ्यावरती विश्वास ठेवलास, पुण्याचं काम केलंस, कर्म चांगलं केलंस, तर आत्ता जे सुख तुला हवंसं वाटतंय त्याच्या कितीतरी पटीनं मी तुझ्या पदरात टाकेन. फक्त थोडा धीर धर आणि मी जे सांगतो आहे ते ऐक. तुझं कर्म चांगलं ठेव. कोणत्याही परिस्थितीशी हार मानू नको. येणाऱ्या प्रत्येक संकटाला माझं नामस्मरण घेऊन सामोरे जा. मग बघ, पुढे येणारा प्रकाश तुझ्या आनंदाचा असेल, तुझ्या इच्छापूर्तीचा असेल. फक्त सत्याचा मार्ग सोडू नको, कारण तुझ्या या आयुष्यात तुला भरपूर आमिष दाखवली जातील, खूप प्रलोभनं दाखवली जातील. का तर तुझ्या या कर्माच्या फेऱ्यातून तुला बाहेर पडायसाठी. पण त्या प्रलोभनाला जर तू बळी पडलास तर मात्र तू वेगळ्याच चक्रव्यूहामध्ये अडकून जाशील. जे तुझं कर्म आहे ते तुला भोगलं पाहिजे. मग हे भोगून जर तुला आनंदाच्या प्रकाशाकडे जायचं असेल तर हे भोगण्याशिवाय तुला पर्याय नाही. म्हणूनच सांगतो आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. आयुष्यात तुला खूप काही कमवायचं आहे, खूप काही शिकायचं आहे. तुझ्याकडून अनेक लोकांचंच कल्याण करायचं आहे मला. म्हणून वेड्या, आज जे येणाऱ्या अडचणी, आज जे येणारे संकट, यातून मी तुला पूर्णपणे तपासून घेत आहे, जेणेकरून तू माझ्यासाठी इतर लोकांचं कल्याण करणारा एक दुवा ठरशील. तुझ्या मनात येणारा प्रत्येक विचार, प्रत्येक भावना माझ्यापर्यंत पोचते आहे. तू जेव्हा जेव्हा माझ्यापुढे हात जोडून उभा राहतोस, तेव्हा तेव्हा मला तुला सांगावंसं वाटतं की भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. हेही दिवस जातील आणि तुझे सुखाचे दिवस नक्की येतील. लक्ष्मी तुझ्या घराचा दरवाजा ठोठावेल, परंतु तू तुझ्या कर्माच्या फेऱ्यातून मुक्त व्हायला पाहिजेस. हे संकट झेलताना, या परिस्थितीतून बाहेर पडताना तुला माझा आधार घ्यावा लागेल, माझ्यावरती विश्वास ठेवावा लागेल. परंतु बाळा, एक नक्की सांगतो, तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस नक्की येतील. फक्त तू कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नकोस, सत्याचा मार्ग सोडू नकोस, आणि स्वतःला कधी कमी लेखू नको. तू एकटा नाहीस, परंतु माझ्या नशिबी हे का, मला हे जमणार नाही, मला सगळी कमी का लेखतात, हे शब्द जर तुझ्या आयुष्यात आणलेस तर तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस. उठ, हिमतीने उभा राहा आणि माझं नामस्मरण करत प्रत्येक दिवसाची सुरुवात कर. प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा तुझ्यात येऊ दे, कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. फक्त कर्म चांगलं करत राहा. प्रत्येक संधी तुझ्यासाठी वाट पाहत आहे.
तुझ्यासाठी वाट पाहत आहे. परंतु जर खचून गेलास, मला हे जमणार नाही, मला हे जमेल का, लोक मला काय म्हणतील, असं जर तू म्हणत गेलास तर त्या संधीचा तुला फायदा करून घेता येणार नाही. आणि मी तरी तुला कसा आशीर्वाद देऊ जर तू काहीच नाही केलंस तर. म्हणून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघ आणि पुढे वाट चालत राहा. स्वतःवर विश्वास ठेव. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहील. येणाऱ्या प्रकट दिनापर्यंत स्वतःला असा तयार कर की इथून प्रकट दिनानंतरचं आयुष्य तुझं पूर्णपणे बदलून गेलेलं असेल. कारण मी तुला आशीर्वाद देतो आहे. रोज ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण कर. स्वामी चरित्र सारामृतचं पठण कर आणि बघ तुझ्या आयुष्यात काय बदल होतो ते. म्हणून सांगतो आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.